आज मी उपवासाचा एक पदार्थ करते. हे बटाटा इथं किसून घेतला आहे मी. याच्यात भगरीचं पीठ आहे, म्हणजे बऱ्याच तांदूळाचं पीठ केलेलं आहे ते घालते. एक मोठा डाव चमचा, म्हणजे मोठा डाव आहे हा. आणि अर्धा चमचा म्हणजे अर्धा डाव साबुदाण्याचं पीठ आहे. हे साबुदाणा भाजलेला नाही आहे, हा साबुदाणा भाजून पीठ केलेलं नाही आहे, हा नुसताच साबुदाणा मिक्सरमधनं काढून पीठ केलेलं आहे. मीठ घालते चवीनुसार. लाल मिरची पावडर चवीनुसार. वऱ्याच्या तांदूळाचं पण पीठ, वऱ्याचे तांदूळ कोरडे स्वच्छ निवडून वगैरे घेऊन कोरडे थोडेसे ओल्या फडक्याने ओल्या. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. तिखट मीठ जिरे घालते. दाण्याचं कूड घालते. जरासं जाडसरच करायचं म्हणजे छान लागतं, एकदम क्रंची लागतं असं. आणि हे जे वऱ्याच्या तांदूळाचं पीठ केलेलं आहे ते वऱ्याचे तांदूळ निवडून वगैरे स्वच्छ करून ओल्या कापडाने पुसून सुकवून घेतलेले आहेत. घरातच सुकवायचे, त्याला काही नसतं. आणि मिक्सरवर त्याचं पीठ केलं. तसं साबुदाणासुद्धा भाजलेला नाही आहे हा. साबुदाणा पण ओल्या कापडाने पुसून घेऊन स्वच्छ करून सुकवून मिक्सरमधनं त्याचं पीठ तयार करून ठेवलं. मी असं करून ठेवलेलं असतं. 1-1 किलो करून ठेवते मी, म्हणजे कधीही पटकन आपल्याला नाश्त्याला याला कुणी आलं तरी पटकन उपवासाचं आहे म्हटलं कुणी तर पटकन करता येतं ते. आता मी ते पाणी घालून भिजवून घेते. आणि तवा ठेवला मी तापायला. एकदम फास्ट होते ही रेसिपी. तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला. आज माझ्याकडे नाही आहे कोथिंबीर, मग मी नाही घातली, पण मला आवडते कोथिंबीर घातलेली. हे वऱ्याच्या तांदूळाचं जे पीठ आहे किंवा भगरीचं जे पीठ आहे ते जरा फुगतं, त्यामुळे लागेल तसं पाणी घालत. जरा 1-5 मिनिटे भिजवून असं ठेवायचं. खूप खुसखुशीत आणि खूप सुंदर होतात हे. बटाटे तर आपल्याकडे असतातच घरात. एवढे 2 होतील याचे. तुम्ही छोटे छोटे पण करू शकता, मी जरा मीडियम करते. आता हे तव्याला तेल लावून घेते. तव्यावरच तापायचं डायरेक्ट. तव्याला मी तेल लावून घेतलं आहे, तव्यावरच तापते. याला फक्त नॉनस्टिकच तवा घ्या किंवा हा बिडाचा तवा घ्या, कारण चिटकू शकतं ते. आणि जरा हाताला थोडं पाणी लावून घ्या, म्हणजे ते तवा खूप तापलाय करून. अशी चमच्याने जरा होल पडा. आणि ह्या होलमध्ये तेल घाला, म्हणजे ते छान शिजतं, मऊ आणि खुसखुशीत होतात. आणि आता याच्यावर झाकण ठेवूया. आता मी झाकण काढून बघते. हे बघा मस्त शिजले, रंग बदललाय बघा त्याचा, शिजले. आता मी जरा उलट टाकते आणि गॅस थोडा मोठा टाकते. तुम्हाला जरी मऊ हवं असेल तर साबुदाण्याचं पीठ जास्त घाला. खुसखुशीत हवा असेल, असं जरा कुरकुरीत खुसखुशीत हवा असेल तर भगरीचं पीठ, वऱ्याच्या तांदूळाचं पीठ जास्त घालायचं. मला असं खुसखुशीत पण आवडतं, मऊ पण आवडतं. उपवासाला सारखं रोज काय करायचं, साबुदाण्याची खिचडी, वऱ्याचे तांदूळ, भगर म्हणजे
हे करायचं आणि पोट पण भरतं. नाश्त्याला एकदम 10 मिनिटात 5 मिनिटात होतं. बटाटा किसायचा, पीठ आपल्याला तयारच असतं. शेंगदाण्याचं कूट असतं केलेलं भाजलेल्या दाण्याचं. आणि छान निघतं, चिकटत नाही काही नाही. फक्त काय शिजेपर्यंत त्याला 5 मिनिटं वेळ द्यावा लागतो. झाकण ठेवून चांगलं शिजवलं की मस्त होतं हे. हे बघ शिजलं आपलं छान. थालपीठच म्हणावं याला किंवा पराठा म्हणावा, काही पराठा म्हणावा. थोडंसं तेल घालते. हे बघ छान भाजलं. दोन्हीकडनं असं छान खरपूस भाजून घ्यायचं. झालं आपलं. गॅस बंद करते.